नमस्कार. तारकेश्वर दुर्गोत्सव मंडळ तारगाव येथील शारदीय व्याख्यानमालेचे आजचे 9वे पुष्प गुंफण्याकरिता उपस्थित आजचे वक्ते श्री अनिल बोधे सर यांचा परिचय मी करत आहे. त्यांचे पूर्ण नाव श्री अनिल अप्पासाहेब बोधे, मुक्काम पोस्ट दुगी. सध्या रेहमतपूरमध्ये आदर्श शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालयात मुख्याध्यापक या पदावर ते कार्यरत आहेत. मी त्यांचा शिष्य आहे याचे मला अभिमान आहे. गेली 27 वर्षापासून मराठी विषयाचे अध्यापन ते करीत आहेत. आजपर्यंत 16 पुस्तकांचे लेखन व अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. झाडांचे जगणे, आठवा अजिंठा, तंटामुक्ती, एक विचारधारा इत्यादी. कराड अर्बन बँक कराड विद्यमान संचालक, माय मराठी राज्य अध्यापक संघ सेक्रेटरी सातारा. आकाशवाणीवरून दररोज सकाळी जुलै व सप्टेंबर महिन्यात संत गाडगेबाबा यांचे विचारावर आधारित चिंतन सादर केले. महाराष्ट्रात सर्वत्र त्यांची व्याख्याने होतात. महानायक सुभाषचंद्र बोस, कृष्णकाठ आणि यशवंतराव चव्हाण. वाचन संस्कृती, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख इतर. थोर साहित्यिक डॉक्टर आनंद यादव यांचे शिष्य व मिलिटरी बॉयज हॉस्टेल कराड व पुणे येथे शिक्षण काळात वास्तव्य त्यांनी केले आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक तारगावमधील युवक वर्गाच्या वतीनं एक निवेदन आहे की उद्या लक्ष्मी मंदिर या ठिकाणावरून दुर्गा दौड आयोजित केलेले आहे. त्या दुर्गा दौडमध्ये सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनी तसेच तरुण युवक युवतींनी या दुर्गा दौडमध्ये सामील व्हावं अशी नवयुवक सर्व युवकांच्या वतीनं सर्वांना ग्रामस्थांना विनंती. आज या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीनं निमंत्रित केलेले वक्ते संपूर्ण महाराष्ट्रभर आदित्यने ओळख करून दिलीच. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी विचारांचा वारसा घेऊन, महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन, तेजस्वी अग्निकुंडाची मशाल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर जे विचारांचा जागर करतात असे थोर वक्ते, लेखक, प्राध्यापक अनिल बोधे सर यांना आपल्या सर्वांच्या प्रचंड ताऱ्यांच्या गजरामध्ये सरांना विनंती की आपण या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं. तारकेश्वर दुर्गोत्सव मंडळाच्या शारदीय व्याख्यानमालेचं 9वं पुष्प गुंफण्यासाठी तारगावमध्ये ज्यांनी ही 30 वर्षाची 3 दशकांची परंपरा अखंडपणाने चालू ठेवलेली आहे, ते 3 दशके शारदीय व्याख्यानमालेची परंपरा जपणाऱ्या आपल्या तारगावच्या मातीला अतिशय मनापासून नमस्कार करतो. दुर्गेचं पूजन करत 8 दिवस आपण एक उत्सव साजरा करत आहात. आणि हा उत्सव साजरा करत असताना आपण शिवकथा ऐकलेली आहे, शिवचरित्र ऐकलेलं आहे. आजपर्यंत गेल्या 8 दिवसामध्ये आलेल्या चांगल्या विचारवंतांचे विचार या ठिकाणी ऐकण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे. आणि आजचा जो दिवस आहे, या दिवशी आज दसऱ्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी कृष्णा काठ आणि यशवंतराव चव्हाण साहेब हा विषय घेऊन तुमच्याशी मला बोलण्याची आपण सगळ्यांनी संधी प्राप्त करून दिलेली आहे. मला जाणीव आहे की संध्याकाळचे 9:15 वाजून गेलेले आहेत आणि अशा वेळेला खेडेगाड्यामध्ये जे व्याख्यानमाला होतात त्या खेड्यापाड्यातल्या व्याख्यानमालांमध्ये कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोक येतात असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आणि त्यामुळं मला भीती श्रोत्यांची कधी वाटली नाही. कोणत्या प्रकारचे श्रोते आहेत त्याची कधीच आयुष्यामध्ये वाटली नाही. जेव्हा खुर्च्या रिकाम्या असतात तेव्हा तिथे यशवंतराव चव्हाण जर कुठं चुकून येऊन बसले असतील तर त्यांची मात्र भीती माझ्या मनामध्ये आहे की आपला महाराष्ट्र हा स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर, अनेक दशकानंतर किती बदललेला आहे.
किती सुधारलेला आहे, किती पुरोगामी झालेला आहे, किती प्रगतीपथावर गेलेला आहे, याचा अवलोकन करण्यासाठी काही थोर महात्म्यांना कदाचित वेगळ्या स्वरूपामध्ये सृष्टीने काही निर्माण केलं असेल आणि त्यांना ही ऐकण्याची संधी प्राप्त झाली असेल, तर ते ऐकत असतील, आपल्याशी बोलत नसतील. कृष्णाकाठ हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पण जिव्हाळ्याचा विषय होता. चव्हाण साहेबांचा जन्म देवराष्ट्र नावाच्या गावामध्ये झाला हे तुम्हाला माहिती आहे. पण देवराष्ट्राची लोकसंख्या किती होती? तर 1000-1500 लोकसंख्या होती. आणि 1000-1500 लोकसंख्या असलेल्या छोट्या देवराष्ट्रासारख्या गावामध्ये पूर्वी सातारा आणि सांगली हा जिल्हा एकच जिल्हा होता. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये आत्ताच्या असलेलं देवराष्ट्र गाव, या देवराष्ट्र गावामध्ये 1000-1500 लोकसंख्या असलेल्या छोट्या गावामध्ये जिथं धनगर समाजाची, धनगर समाजाची, मुस्लिमांची, रामोशाची, मराठ्यांची, बौद्ध समाजाची, मातंग समाजाची अशा 18 पगड जातीची माणसं राहत होती आणि अतिशय गुण्यागोविंदाने राहत होती. अशा गावामध्ये, त्या गावामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म झालेला आहे. एका शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या पोटी जन्म झालेला आहे. मला वाटतं यशवंतराव चव्हाणांच्या चरित्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं असेल तर एका सामान्य कुटुंबामध्ये शेतावरती काबाड कष्ट करणाऱ्या कुटुंबाच्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला, हे त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही कृष्णाकाठ नावाचं आत्मचरित्र कदाचित सगळ्यांनी वाचलं नसेल, कदाचित काही लोकांनी वाचलं असेल. चव्हाण साहेबांनी अनेक पुस्तकं लिहिली, पण मराठी साहित्यामध्ये मी स्वतः शेकडो आत्मचरित्र वाचलेली आहेत, पण त्या शेकडो आत्मचरित्रांना भारी ठरेल अशा प्रकारचे एक आत्मचरित्र किंवा माझं आवडतं आत्मचरित्र कोणाचं असं मला प्रश्न कोणी विचारला तर मी यशवंतराव चव्हाण साहेबांचं कृष्णाकाठ असं नेहमी उत्तर सांगतो. तर हे कृष्णाकाठ तुम्ही वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की देवराष्ट्र सारख्या गावामध्ये काही फार शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. चव्हाण साहेब पुस्तकाच्या सुरुवातीला लिहितात की माझ्या गावातून एक सोनेहिरा नावाचा छोटासा ओढा गावाच्या कडेने वाहत होता आणि त्या गावच्या ओढ्यामध्ये पोहायला जाणं, तिथे पाण्यामध्ये मस्ती करणं, खेळणं हा आमचा मुलांचा उद्योग होता. पण जेव्हा चव्हाण साहेबांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या जीवनातल्या संघर्षाला थोडी सुरुवात झाली की आता पुढे जीवन कसं जगायचं. घरातला करता माणूस गेला तर ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या प्रत्येक माणसासमोर जो प्रश्न असतो तो प्रश्न यशवंतराव चव्हाणांच्या बालपणी त्यांच्यासमोर निर्माण झाला होता किंवा त्यांच्या आईसमोर निर्माण झाला होता की ही मुलं आपण सांभाळायची कशी. बेलिपाची नोकरी करणारे चव्हाण साहेबांचे वडील आणि ते गेल्यानंतर आता घराचा प्रपंच सांभाळणार कोण, चालवणार कोण असा मोठा प्रश्न होता. पण खेड्यात जन्मलेले यशवंतराव एक शिंगटे नावाचे ग्रस्त होते जे कोर्टामध्ये काम करत होते आणि ते त्यांच्या घरी भेटण्यासाठी आल्यानंतर त्या शिंगटेंनी चव्हाण साहेबांच्या आईला विठाबाईंना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, आपण साताऱ्याच्या कोर्टामध्ये जाऊन तुमच्या मोठ्या मुलाला बेलिपाची किंवा कुठली नोकरी मिळते का याच्यासाठी प्रयत्न करू. आता इथून संघर्षाला सुरुवात झाली. चव्हाण साहेब तर खूप लहान आहेत. मोठ्या भावासाठी नोकरीचा शोध घ्यायला आईने सुरुवात केलेली आहे. तो काळ बघा, देवराष्ट्रावरून कराडला यायचं, कराडवरून रेल्वेनं कोरेगावला जायचं आपल्याला आणि त्या रेल्वेमध्ये यशवंता म्हणजे छोटा मुलगा, ते गणपतराव म्हणजे यशवंतराव, त्यांची आई आणि ते शिंगटे रात्रीचा प्रवास करून कोरेगाव रेल्वे स्टेशनवर उतरले. कोरेगाव रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर सकाळी एका टांग्यानं घोडागाडीनं ते साताऱ्याच्या दिशेने गेले. तेव्हाचं कोर्ट हे प्रतापसिंह हायस्कूल आत्ताचं जे आहे राजवाडा त्या ठिकाणी होतं आणि तिथे एक इंग्रज अधिकारी हे न्यायदान करण्याचं काम करत होते. तर त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांनी आपल्या आयुष्यामध्ये साताऱ्याचा राजवाडा बालवयामध्ये पहिल्यांदा पाहिला आणि तो पाहिल्यानंतर त्या शिंगटेनी त्यांना एका कोपऱ्यामध्ये बसायला लावलं की तुम्ही इथं बसा, काही वेळानं तुम्हाला आत बोलवलं जाईल. आणि
आणि जेव्हा बोलावणी तेव्हा मी तुम्हाला सांगायला येईल आपण आज जाऊ आणि तुमची जी काही अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडू. तर चव्हाण साहेब लिहितात की मी त्या वयामध्ये त्या राजवाड्याकडे भव्य दिव्य असा बघत होतो. हे केवढं मोठं घर आहे, केवढा मोठा वाडा आहे, हा कुणी तयार केला असेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत होते. बराच वेळ निघून गेला आणि मग तास 2 तास झाल्यानंतर माझ्या आईला त्या अधिकाऱ्यांच्या समोर बोलावणं आलं आणि आई आणि माझा भाऊ त्या शिंगट्यांच्या बरोबर तिथे गेल्यानंतर जे काही वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंबाची हानी झालेली आहे त्यावेळेला त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी माझ्या मोठ्या भावाला नोकरी देण्याची हमी दिली आणि मग माझ्या आईला खूप आनंद झाला. जे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण आपण पाहतो, त्या यशवंतराव चव्हाणांना आपल्या साताऱ्याच्या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर एका इंग्रज अधिकाऱ्याने न्याय दिलेला होता त्यांच्या कुटुंबाला, असं ते स्वतः लिहितात. ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. आणि त्या ठिकाणी कुटुंबाला आधार म्हणून मोठ्या भावाला नोकरी मिळाली. नंतरच्या कालखंडामध्ये कराडला शिकायला आल्यानंतर टिळक हायस्कूल सारख्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे, लक्षात घ्या. 12 मार्च 1913 चव्हाण साहेबांचा जन्म आहे. ज्या कालखंडामध्ये या देशाचं नेतृत्व 1900 ते 1920 पर्यंत त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी या देशाचं नेतृत्व केलं. 20 नंतरच्या पुढच्या दशकांमध्ये, काही दशकांमध्ये साधारणपणाने 47 पर्यंत, म्हणजे 4 दशक धरा, त्या 3 दशकांमध्ये म्हणा, महात्मा गांधींनी या देशाचं नेतृत्व केलं. आणि तिथून हा देवराष्ट्रातला मुलगा बळवंतराव चव्हाण की ज्याच्या घरामध्ये अन्न पाण्याचा प्रश्न आईसमोर होता आणि नोकरीच्या शोधात आई त्या साताऱ्याच्या राजवाड्यात गेली होती, हा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या देशाचं नेतृत्व करू लागला. चव्हाण साहेबांचं चरित्र समजून घ्यायचं, यशवंतरावांच्या बरोबर आपला कृष्णाकाठ समजून घ्यायचा, तर मुळामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या जीवनामधला जो दारिद्र्याचा प्रश्न आहे, संघर्षाचा प्रश्न आहे, सर्वसामान्य म्हणून जन्माला येण्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न आपण समजावून घेतला पाहिजे. आपला देश हा अजूनही इतिहासामध्ये पण आणि आमच्यासारख्या वक्त्यांच्या तोडून सुद्धा मोठमोठ्या गरिबांचा देश म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. हा समाज सुधारकांचा देश, पंडितांचा देश, विद्वानांचा देश, संतांचा देश, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश, हा झाला इतिहास. पण या देशाची खरी परिस्थिती काय? तर या देशाची खरी परिस्थिती अशी आहे की आजही आमच्या मुलांना घरातला करता माणूस गेल्यानंतर कदाचित त्याला शाळेची वही मिळेल का, पुस्तक मिळेल का, त्याला पेन मिळेल का, त्याला शाळेचं उत्तर मिळेल का, अशा प्रकारच्या अन्न, पाणी, वस्त्र या निवारांपासून वंचित असलेला देश, अशी आमच्या देशाची मोठी व्यवस्था आहे. या देशाचे 5% लोक पगारदार आहेत, 25% लोक मध्यम प्रतीचं जीवन जगतात आणि 70% लोक हे बेफिकीर आहेत. असं आमच्या देशाचं चित्र आहे. आणि म्हणून या देशामध्ये जो कुणब्याच्या पोटी जन्माला आला, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आला, त्याचं भविष्य नेमकं काय? यशवंतरावांचं चरित्र यासाठी समजावून घ्यायचं की ते राजे राजवाड्यांच्या पोटी जन्माला आलेले नाहीत, महाराजांच्या पोटी कुठल्या जन्माला आलेले नाहीत, संस्थानिकाच्या पोटी कुठल्या जन्माला आलेले नाहीत. देवराष्ट्र सारख्या 1500 लोकवस्ती असलेल्या छोट्या गावामध्ये हा मुलगा जन्माला येतो आणि कृष्णाकाठ सारखे एक अजरामर अशा प्रकारचं मराठी साहित्यामधलं जे साहित्यिकांना शक्य नाही अशा प्रकारचं आत्मचरित्र नावाच्या वाङ्मय प्रकारामध्ये लिहितो. त्या आत्मचरित्राच्या पहिल्या पानावर चव्हाण साहेब आपल्याला कळतात ते असे की ते अर्पण पत्रिकेमध्ये लिहितात की माझ्या आईनंतर माझ्या जीवनाला आशय आणि आकार प्राप्त करून देणाऱ्या सो वेणुताईला हे पुस्तक अर्पण. आईप्रमाणे पत्नीला वागणूक देणारा अशा प्रकारचा हा एक समाजामधला त्या काळातला कार्यकर्ता आहे, त्या कालखंडामधला साहित्यिक आहे. ही यशवंतरावांची वाटचाल आहे. मला कृष्णाकाठ वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो की यशवंतरावांना राजाराम कॉलेजमध्ये शिकवायला नासी फडके होते आणि कवी माधव विलियम सुद्धा होते. यशवंतराव चव्हाणांचे शिक्षक म्हणाल तर कोल्हापूरमध्ये त्यांना चांगले शिक्षक भेटले, पण देवराष्ट्रामध्ये टिळक हायस्कूलमध्ये तशा प्रकारचे शिक्षक त्यांना भेटले नाही. चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे की माझ्या एका मित्राबरोबर कराडला मी शिकत असताना मला संस्कृत शिकण्याची इच्छा झाली आणि म्हणून एका
चांगल्या प्रस्थापित कुटुंबातल्या माणसाच्या घरी मी संस्कृतचा वर्ग तिथं अध्यापन करतात ते शिकायला मिळेल, अध्ययन करायला, मग तिथे गेलो. पण हा मराठा मुलगा आहे म्हणून त्याला त्यांनी बाजूला बसवलं आणि त्याला सांगितलं की इथं फक्त आम्ही ब्राह्मणांच्या मुलांना संस्कृत शिकवतो, त्यामुळे बाळा तुला काही शिकवणार नाही. चव्हाण साहेबांच्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं की एक कराड मधला ब्राह्मण ग्रस्त म्हणतो की मी फक्त विशिष्ट वर्गाच्या मुलांना शिकवतो, त्यामुळे तुला संस्कृत शिकवणार नाही. हे जे शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे ते यशवंतरावांच्या बाबतीमध्ये पण घडलेलं आहे. आणि यशवंतराव मित्राची समजूत घालतात की तू कशाला लढतोस माझ्यासाठी, असू देत मी अर्ध मागे दुसरा विषय घेईन. आणि तो संस्कृतचा वर्ग प्रवेश नाकारल्यामुळे माघारी येतात. मी पुन्हा एक कृष्णाकाठचा विचार करतो आत्मचित्रता चव्हाण साहेबांच्या किंवा त्या प्रसंगाचा, तेव्हा मला वाटतं की तो जो कोणी पंडित असेल त्या काळातला संस्कृत शिकवणारा त्यानं महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याला संस्कृत शिकवण्याची संधी घालवली आयुष्यातली. शिक्षकांना जाती धर्म आणि भेद मनात आणायचे नसतात, पण ते अब्दुल कलामांच्या बाबतीमध्ये पण त्यांच्या चरित्रात बघितले तुम्हाला ते कळेल की सनातनी विचाराच्या माणसाने त्यांना पहिल्या बाकावरून उठवून मागल्या बाकावर बसवलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी प्रतिज्ञा केली होती की आयुष्यामध्ये एवढं यश मिळवायचं की कुणी आपल्याला पुन्हा पहिल्या बाकावरून उठून मागल्या बाकावर बसवणार नाही. हेच यशवंतरावांच्या बाबतीमध्ये घडलं, कराडमध्ये घडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सह्याद्री कारखान्याच्या दिशेनं मसूला जात असताना त्यांच्या डोळ्यामध्ये टांग्यामधून जात सांगितल्यानंतर खाली उतरवणारा माणूस त्यांना टांगेवाला भेटला आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. जे कुणी महापुरुष आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जन्माला आले त्यांच्या वाट्याला नेमकी कोणती संघर्षाची कथा आली हे समजून घेणं म्हणजे त्यांचं चरित्र समजून घेणं असं मला वाटतं. चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कुटुंबाचं स्वप्न काय आहे की कुठेतरी रोजीरोटी मुलाला मिळावी. त्यानं स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेण्यापेक्षा उदरनिर्वाहाचं एखादं साधन शोधावं, शाळा शिकावी आणि मोठं व्हावं हे कदाचित त्यांच्या आईला वाटत होतं. पण दिनकरराव जवळकर नावाचे फार मोठे विचारवंत होते आणि देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं. त्यामुळे त्या कालखंडामध्ये कराडमध्ये ज्ञानप्रकाश सारखं एक मासिक येत होतं किंवा साप्ताहिक येत होतं. त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी वाचायला मिळतात म्हणून त्या डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये तिथे जाऊन टिळक हायस्कूलला शिकणारे यशवंतराव बालवयामध्ये ते वाचत होते. वाचनाची प्रचंड आवड चव्हाण साहेबांना बालवयापासून होती. ते वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि नूतन मराठी विद्यालय पुणे या ठिकाणी सुद्धा ते वक्तृत्व स्पर्धेसाठी कराडवरून गेलेले होते. तर नूतन मराठी विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेला गेल्यानंतर 10 मिनिटाचं भाषण पण उत्स्फूर्त विषय दिला जायचा. अचानक दिलेल्या विषयावर 10 मिनिटं बोलायचं. त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांनी नंबर मिळवलेला होता. म्हणजे एक पहिली गोष्ट सोनेहिरा नावाच्या ओढ्यामध्ये पोहायला शिकलेले यशवंतराव नंतर कृष्णेच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर या कृष्णा काठामध्ये सुद्धा डुंबायला शिकले, पोहायला शिकले तिथल्या मित्रांच्या बरोबर. आणि ज्ञानप्रकाश वाचत वाचत दिनकरराव जवळकरांची त्यांच्या बंधूंना आवडणारी देशाची दुश्मन सारखी पुस्तकं वाचत त्याच्यावर विचारमंथन करायला लागले. आणि त्यांचे बंधू हे वेगळ्या विचाराचे होते आणि यशवंतराव हे वेगळ्या विचाराचे होते. पण ते विचारमंथन वाचत असताना त्या कालखंडामध्ये चव्हाण साहेबांच्या गावातल्या लोकांचं स्वप्न काय होतं ते तारगावच्या दृष्टीनं सांगतो. किंवा इथं आता माझा परिचय आदित्य देशपांडे नावाच्या माझ्या विद्यालयातल्या आदर्श शाळेतल्या 10वी शिकणाऱ्या मुलांनी करून दिला. ही मला माझ्या आजच्या व्याख्यानातील महत्वाची गोष्ट वाटते. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण जेव्हा शाळेमधून सुट्टीसाठी देवराष्ट्राला जायचे तेव्हा गावामध्ये पारावर अशी म्हातारी माणसं बसलेली असायची आणि त्या चावडीजवळ यशवंतराव ह्या मुलांसारखे खेळत असायचे. तर त्या बालवयामध्ये खेळत असताना एकदा सकाराम म्हस्के नावाचा एक माणूस काठी टेकत पुढे आला आणि यशवंतरावांना काय म्हणाला की अरे यशवंता, तू कराडच्या टिळक हायस्कूलला शिकतोस, तू फार हुशार असं मी ऐकलंय, तू चांगलं भाषण करतो असं पण मी ऐकलेलं आहे, तू चांगली पुस्तकं पण वाचतोस, तर तू किती शिकणार आहेस? तर यशवंतराव लहानच होते. ते म्हणले का काका मी किती शिकणार आहे मला काही माहित नाही, पण मला जमेल तेवढं मी शिकणार. तर ते सकाराम म्हस्के काका म्हणाले की जमेल तेवढं शिकणार म्हणजे नेमकं किती शिकणार? त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी शिकणार. मग एक काम कर, सकाराम म्हस्के म्हणाले, यशवंता इतका शिक
की शिकून शिकून मोठा हो आणि मामलेदार हो. तर मामलेदार झाल्यानंतर तू विट्याला तुझी बदली करून घे. मग तू मामलेदार झालास की तुला सरकारची गाडी मिळेल, सरकारी ड्रायव्हर मिळेल. तू देवराष्ट्राच्या जवळ विट्याला बदली करून घेतलीस की ती गाडी घेऊन मामलेदार म्हणून आपल्या देवराष्ट्रामध्ये गावामध्ये येईल. आणि गावामध्ये आलास की या पारावर आम्ही आत्ता जशी माणसं बसलेलो आहोत तशीच काही माणसं बसलेली असतील. तालुक्याचा मामलेदार आला म्हणून माणसांची गर्दी होईल. आणि मग तू त्या गाडीत उतरायचं, IT मध्ये उतरायचं, दार वगैरे गाडीचं चांगल्या पद्धतीने लावायचं आणि IT पुढं 4 पावलं चालत यायचं. मामलेदार गाडीतनं उतरून पुढे आला म्हणलं की आणखीन माणसं पुढे येतील. आणि पुढे आली की त्यांच्याकडे बघत बघत तू मागे लांबवर नजर टाकायची, मी पण कुठेतरी त्या गर्दीमध्ये उभा असेल. आणि तू मग म्हणायचं की काय मस्के काका, कसं काय, बरं आहे का. तर चव्हाण साहेब कृष्णाकाठमध्ये मित्रांनो लिहितात की माझ्या गावातल्या भोळ्या बाबड्या माणसांची स्वप्न काय होती, तर माझ्या गावचा एखादा मुलगा यशवंतरावांच्या रूपानं मामलेदार व्हावा, अधिकारी व्हावा. मी काय मस्के काकांचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, पण माझ्या आयुष्यामध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, देशाचा गृहमंत्री झालो, परराष्ट्र मंत्री झालो, विदेश मंत्री झालो, संरक्षण मंत्री झालो, उपपंतप्रधान झालो. कधीतरी त्या मस्के काकांच्या आत्म्याला माझं कर्तृत्व बघून समाधान वाटलं असेल असं चव्हाण साहेब लिहितात. खेडेगावातल्या माणसाचं आपल्या गावातल्या मुलांकडनं काहीतरी एक स्वप्न असतं. आणि म्हणून आदित्य देशपांडेंनी माझा परिचय करून दिला. ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार महत्वाची मला वाटते की ही मुलं बोलायला शिकली तर कदाचित या देशाचं चित्र बदलेल. अक्षय निकम नावाचा एक मुलगा मगाशी कांतीलाल पाटील तात्यांनी शेटे गुरुजींनी त्यांचा परिचय करून दिला की तो म्हणे चांगलं वक्तृत्व करतो. आणि म्हणून माझ्यासोबत ॲडव्होकेट अमर माने आणि मधुकर माने सर आले. त्याला मी काही प्रश्न विचारले, पण त्याला निश्चितपणाने मार्गदर्शन करण्याची माझी भूमिका आहे. एखादं चरित्र सांगत असताना, एखाद्या व्याख्यानामध्ये बोलत असताना चव्हाण साहेबांसारख्या मोठ्या माणसाबद्दल बोलताना खूप काळजीपूर्वक तर निश्चितपणाने मित्रांनो बोललं पाहिजे. पण चव्हाण साहेबांचं जीवन हे असं शेतकरी कुटुंबातून फुलत वाढत आलेलं आहे. आणि एका सकाराम मस्केसारख्या माणसाने सुद्धा त्यांना प्रेरणा गावातल्या दिलेली आहे की मामलेदार हो म्हणून. तर आपली माणसं आपल्याला प्रेरणा देतात, विचार देतात, आपल्याला दिशा देतात आणि दृष्टिकोन सुद्धा देतात. ही गोष्ट फार महत्वाची आहे. बऱ्याच वेळा फार मोठ्या माणसांची चरित्र आपण वाचतो, फार मोठ्या माणसांची नावं आपण घेतो, पण आपल्या जवळच्या माणसांनी आपला त्याच्यापेक्षा जास्त अनमोल सांगितलेलं असतं की जे सकाराम म्हस्केने यशवंतरावांना सांगितलं. सांगण्याचा उद्देश असा की चव्हाण साहेब त्या देवराष्ट्रामध्ये शिकले, टिळक हायस्कूलला शिकले. स्वातंत्र्याचा कालखंड होता, तुम्हाला माहिती आहे. स्वातंत्र्याचा कालखंड हा काही साधा कालखंड नाही. 150 वर्षांची गुलामगिरी ज्या देशावरती आहे अशा देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा कालखंड आहे. रहिमतूरचे स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर सोपानराव घोरपडे यांचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि काही स्वातंत्र्य सैनिकांची चरित्र पण वाचलेली आहे. तर विद्यार्थी दशेमध्ये जे विद्यार्थी होते अगदी 5वी इयत्तेपासून, ते विद्यार्थी या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये भाग घेत होते. ते प्रभात फेऱ्यातून देशाच्या संदर्भामधल्या घोषणा देत होते. इंग्रजांच्या विरुद्ध जे काय करायचं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती होता. असं स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनाचा जर पट आपण पाहिला तर बालवयापासून त्यांची ती सुरुवात आहे. आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांना सुद्धा हे बाळकडून मिळालेलं आहे की जेव्हा ब्रिटिशांच्या टाचेखाली हा देश भरडला जातोय तेव्हा या देशाला जर त्या स्वातंत्र्य मिळवायचं असेल आणि त्या पारतंत्र्यातून मुक्त करायचं असेल तर आपल्याला केवळ त्या ठिकाणी देशाचे दुश्मन हे पुस्तक वाचून चालणार नाहीत, तर खरे दुश्मन कोण आहेत ते शोधायला पाहिजे. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की यशवंतराव चव्हाणांनी BA LLB केलेलं आहे, पेशाने वकील पण झालेले आहे, आर्ट्स फॅकल्टीचा हा मुलगा. पण त्या कालखंडामध्ये यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे नाव टिळक हायस्कूलला कराडमध्ये प्रसिद्ध झालं. त्याचं पहिलं कारण त्या संस्कृत पंडितांनी त्यांना संस्कृत नाकारलं तरी सुद्धा आपला वाङ्मयावरचा, साहित्यावरचा
जो काही अभ्यासाचा भाग आहे तो पूर्ण करण्याचं काम चव्हाण साहेबांनी अतिशय निष्ठेने विद्यार्थी दशेमध्ये केला. पुरोगामी विचाराची पुस्तकं वाचली, खूप चांगली चरित्र वाचली आणि मानवेंद्रनाथ रॉय, महात्मा गांधी आणि महात्मा फुले. महात्मा फुल्यांचं एक पुस्तक त्यांना पंढरीनाथ पाटील नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेलं पहिलं पुस्तक त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना वाचायला मिळालं. आणि ते पुस्तक वाचायला मिळाल्यानंतर यशवंतराव म्हणतात की तिथून माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची आपल्या हृदयामध्ये चळवळ सुरू होते. आधी समाजातली जी चळवळ असते ना, ती समाजातली चळवळ सुरू होण्यापूर्वी जो कोणी क्रांतिकारक, समाज सुधारक किंवा चव्हाण साहेबांसारखा मोठा माणूस निर्माण होतो, ते म्हणतात की पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये पहिला बदल कोणी केला असेल तर तो महात्मा फुल्यांच्या पुस्तकात, त्यांच्या चरित्रात. आणि ते महात्मा फुल्यांचं पुस्तक वाचल्यानंतर चव्हाण साहेबांच्या जीवनावरती परिणाम झालेला आहे. खरं विचाराचं बीज त्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर महात्मा गांधी तर होतेच. महात्मा गांधी म्हणजे काय? कृष्णाकाठमध्ये चव्हाण साहेब सांगतात की दांडी यात्रेला निघाले अहमदाबादवरून महात्मा गांधी, आणि अहमदाबादवरून दांडी यात्रेला निघालेले महात्मा गांधी यांची ताकद काय? तर यशवंतरावांच्या भाषेमध्ये ताकद लक्षात ठेवा. यशवंतराव म्हणतात की महात्माजी गांधीजी अहमदाबादवरून त्या अलाहाबादवरून दांडी यात्रेला निघाले दांडीकडे त्या दिशेनं, तर त्यांच्या एका एका पावलावर देश बदलत होता. गांधीजींची ताकद काय? की त्यांच्या एका एका पावलाबरोबर देश बदलत होता. एखादा माणूस समाजासमोर आला तर समाज त्याच्या विचाराचा किती मोठा स्वीकार करतो त्याचं चित्र त्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये महात्मा गांधींच्या रूपाने महाराष्ट्र आणि देश बघत होता. आणि चव्हाण साहेब म्हणून म्हणतायत की गांधीजींच्या एका एका पावलाबरोबर देश बदलत होता, जागा होत होता. आता देश जागा होणं म्हणजे काय? तर यशवंतरावांनी सांगितलं की आम्ही विद्यार्थी असताना इंग्रजांनी ज्या काही जनतेचा इंग्रजांनी जो काही छळ सुरू केलेला होता, त्यांनी जी काही देशाला भारताला गुलाम करण्याचं जे काही षडयंत्र रचलेलं होतं, व्यापारी म्हणून आलेले राज्यकर्ते झाले, ह्या इंग्रजांचा जो ब्रिटिशांचा जो अधिकाऱ्यांचा जो काही शिरस्ता होता की जो कोणी विरोधामध्ये जाईल ब्रिटिशांच्या किंवा चुकीचं काम करेल त्यांच्या विरोधात, कायद्याची चाकोरी मोडेल, त्याला तुरुंगात बसवणं किंवा त्याला डांबून ठेवणं, त्याच्या विरुद्ध सत्याग्रहाचा हत्यार घेऊन, असहकाराचं आंदोलन करून, मिठाचा सत्याग्रह करून, सविनय कायदेभंगाची चळवळ करून पुढे जायचं आहे. कारण तो गांधीजींचा सत्य अहिंसेचा मार्ग आहे. गांधीजी देशाचे नेते आहेत आणि यशवंतरावांच्या काळातले ते नेते असल्यामुळे गांधीजींचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चव्हाण साहेबांच्या विचारावरती आहे. त्यामुळे देशाचे दुश्मन हे जवळकरांचं पुस्तक वाचलेलं असलं तरी एक प्रवाह असं सांगत होता की एक म्हातारा यशवंतरावांना एकदा म्हणाला की अरे, गांधी टोपी घालून आणि हातात झेंडे घेऊन स्वातंत्र्य मिळणार आहे का? त्यासाठी हातात तलवार घ्यायला लागेल. एका म्हाताऱ्या माणसाने यशवंतरावांना सांगितलं, तरुण असताना यशवंतरावांना, की अरे, गांधी टोपी घालून आणि हातात झेंडे घेऊन स्वातंत्र्य नाही मिळायचं आपल्याला, हे ब्रिटिश तसे जाणार नाहीत, त्यासाठी तलवार हातात घ्यावी लागेल. तर चव्हाण साहेब म्हणतात की बरोबर आहे तुमचं, पण गांधीजी जे देशामध्ये आज बापूजी म्हणून आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आहेत, त्यांनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जायला सांगितले. आणि म्हणून आम्ही मिठाचा सत्याग्रह करू, सविनय कायदेभंगाची चळवळ करू, भूमिगतांना आश्रय देऊ. मग आपले किसनवीर, आबासाहेब वीर, दादासाहेब साकवळकर, बाबुराव घोरपडे, स्वातंत्र्य सैनिक हे रहमतुर्ची सोपानराव घोरपडे, वसंतदादा पाटील, राघवांना लिमे, अशी कितीतरी नाव आहेत, पांडुरंग शिराळकर, गौरीहर सिंहासने, त्या काळातले यशवंतरावांचे सोबती आहेत. त्या कालखंडामध्ये विद्यार्थी देशामध्ये कचेरीवरती ध्वज उभा करायचा आहे, शाळेवरती तिरंगा उभा करायचा आहे. ह्या मुवमेंटमध्ये किंवा ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा ह्या चळवळीमध्ये किंवा या आंदोलनामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि चव्हाण साहेब म्हणतात की खरी सुरुवात कुठं झाली तर 82चं बंड झालं. 82चं बंड झालं म्हणजे काय झालं तर त्या शिराळ्याच्या तिकडे 82 नावाचं गाव आहे पेठच्या बाजूला, तर त्या ठिकाणी 40 पोलीस पाटील आणि तलाठी यांनी सरकारला राजीनामा दिला की इंग्रज अधिकारी आपल्यावरती अन्याय करतात, ह्याला काहीतरी प्रतिकार द्यायला पाहिजे. हे राजीनामा देणे फार गोष्ट अवघड असते. आम्ही 27 वर्ष विचार करतोय फक्त, ती फार कठीण गोष्ट आहे राजीनामा देणं नोकरीचा सुद्धा. आणि तो स्वातंत्र्यपूर्व काळातला विषय आहे की त्यांनी
राजीनामा दिल्यानंतर मग बिळाशी गाव हे एक क्रांतीचं केंद्र बनलं आणि तिथून संदेश गेला महाराष्ट्रामध्ये सगळ्या की सरकारच्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये या ठिकाणी त्या गावात त्या 40 गावातल्या पोलीस पाटलांनी तलाट्यांनी एकत्रितपणानं राजीनामा दिलेला आहे. आणि मग इंग्रजांचं तिथं लक्ष होतं की कोण भूमिगत येत आहेत, काय करतात. तर हे विद्यार्थी असलेले यशवंतराव यांची कराडमध्ये काँग्रेस कमिटीमध्ये बैठका सुरू झाल्या आणि आपण जनजागृती करूया. मग जनजागृती कशी करायची? भाषणाला परवानगी नाही, सभेला परवानगी नाही, मग कायद्याचं उल्लंघन करायचंय, सभा तर घ्यायच्या, गावोगावी लोकांना जागे करायचे. यशवंतराव चव्हाण लिहितात की राघवांना लिमे त्यांचे काही मित्र आणि यशवंतराव यांच्यावर अशी जबाबदारी दिली त्या काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा लोकांनी, बुजुर्ग लोकांनी, की तुम्ही पोरांनो असं करा, तुम्ही बिळाशीत जाऊन सभा घ्या. तर त्या बिळाशीत जाऊन सभा घ्यायची तर पोलीस रस्त्यात अडवतील, कळलं तरी, कणकून लागली तरी अटक होणार. मग रात्रीच्या वेळा जायचं आणि सांकेतिक भाषेमध्ये बोलायचं. मग यशवंतराव चव्हाण सांगतात की राघवांना लिमे आणि यशवंतराव दोघे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली की काय नाही, बिळाशीत जाऊन आम्ही सभा घेतो. हे धाडस यशवंतरावांनी दाखवले बरं का. धैर्यवान पण होते यशवंतराव चव्हाण. त्यांच्या जीवनावर जसा महात्मा फुल्यांचा प्रभाव आहे, मानवेंद्रनाथ रॉयांचा प्रभाव आहे, महात्मा गांधींचा प्रभाव आहे, तसा छत्रपतींचा पण प्रभाव आहे. धाडसी होते. रात्री मोटारीनं ते चव्हाण साहेब आणि राघवांना लिमे बिळाशीला जाण्यासाठी एका ठिकाणी गेले आणि तिथून चालत जायचं ठरलं. तर चालत किती जायचं? 1, 2, 3 मैल, 4 मैल असं नाही, तर 35 मैलावरती बिळाशी गाव आहे. मग मंगरुळ नावाच्या एका गावामध्ये संध्याकाळच्या वेळेला पोहोचले. तिथे देशपांडे नावाचे ग्रस्त होते. त्यांच्याकडे भूमिगतांनी सांगितलं तुमची राहण्याची सोय केली, संध्याकाळी कुणाला अंदाज येणार नाही अशा पद्धतीने जावा. मार्ग शोधत शोधत पायी चालत चालत मंगरुळमध्ये गेल्यानंतर संध्याकाळी देशपांड्यांचं दार टक 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 केल्यानंतर कोण आहे असं विचारलं. कंदिली घेऊन ते बाहेर आले. हे पोलीस आहेत का कोण आहेत, हेर आहेत, ते बघितलं आणि त्यांनी त्यांची जी काही कोड ठरला होता बोलण्याचा सांकेतिक, तो सांगितल्यानंतर त्यांना आश्रय दिला देशपांडेने. त्यांना अन्न पाणी दिलं. चालून चालून थकले होते. ते अन्न पाणी मिळाल्यानंतर, जेवण मिळाल्यानंतर त्या देशपांडेने सांगितलं की आजूबाजूला जरी गावात माणूस आला तरी ब्रिटिश लोक त्याला धरून लगेच तुरुंगात नेऊन टाकतात. त्यामुळे तुम्ही सावधानतेने काम करा. तुम्हाला बिळाशीला जायचे, मी काही 10-20 गावची थोडी ठराविक माणसं, 2-2 माणसं या ठिकाणी बोलवतो, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि रात्रीच्या वेळा तुमची सभा बिळाशीमध्ये घ्या. त्या ठिकाणी प्रत्येक गावची 1-2 माणसं, अशी काही माणसं त्या मंगरुळमध्ये आल्यानंतर त्या देशपांड्यांच्या घरामध्ये यशवंतराव चव्हाण आणि राघवांना लिमे त्यांना स्वातंत्र्याचं महत्व सांगत होते की किती दिवस आपण पारतंत्र्यामध्ये राहणार, किती दिवस आपल्या लोकांना तुरुंगामध्ये राहणार, किती दिवस आपल्या जनतेवरती अन्याय होणार. आणि म्हणून आपल्याला स्वातंत्र्याची मागणी करायची आहे. गांधीजींच्या बरोबर आपल्याला सुद्धा भविष्य काळामध्ये चलेजावचा लढा हा काही एकाकी निर्माण झालेला नाही, तो लढायचा आहे याची माहिती देत होते. त्यांनी सांगितलं की बघा तुमची जबाबदारी आहे पोरांनो, जर सापडला पोलिसांच्या हाती तर तुरुंगात जावं लागेल. तिथं चर्चा करून परत दुसऱ्या दिवशी ते बिळाशीला रात्रीच्या वेळा गेले. बिळाशी गावामध्ये एक पारावर म्हातारा बसला होता. पोरांनो कुठून आलाय? तर म्हणले आम्ही कराडवरून आलोय. सभा घ्यायला आला नव्हतं? तर हो. तुम्ही थांबा, काळजी करू नका, 2 पोलीस आहेत गावात, पण त्यांची मी व्यवस्था केली असा म्हातारा माणूस सांगते. काय व्यवस्था केली? तर त्यांना दारू देऊन वगैरे ते बरोबर कुठेतरी त्यांना झोपवलेलं होतं. 5-50 माणसं गावातली गोळा झाली आणि बिळाशी नावाच्या गावामध्ये त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांनी ती सभा घेतली. ते असं लिहितात की 10-15 मिनिटाची भाषण. आणि इंग्रजांच्या विरुद्ध काय करायचंय ते राघवांना लिमे आणि यशवंतराव लोकांना सांगतायत. आणि ती सभा झाल्यानंतर पोलिसांना माहिती कुठून तरी जाणार आणि आपल्याला अटक होणार आणि तुरुंगात जावं लागणार. म्हणून रात्रीचेच चालत चालत यशवंतराव चव्हाण आणि राघवांना लिमे दोघांची चर्चा झाली की आता काय करायचं, त्यांना तर चकवा द्यायचा आहे. तर राघवांना म्हणजे इथून बिळाशीवरून काही 2-3 डोंगर ओलांडले, वारणेचं पात्र ओलांडलं नदीचं,
की पलीकडे कोल्हापूरला जाण्याचा तिकडे मार्ग आहे, त्या भागात आपण जाऊया, म्हणजे आपण पोलिसांच्या हाती लागणार नाही. असं सांगितल्यानंतर प्रवास करत करत पायी चालत चालत 2-3 डोंगर ओलांडून ते कोल्हापूरच्या दिशेने गेले. तिथे एक मलकापूर नावाचं त्या कोल्हापूर जिल्ह्यातलं जे गाव आहे तिथं सकाळी सकाळी पोहोचले. आणि तिथं सकाळी पोहोचल्यानंतर त्या मलकापूरवरून मोटार गाड्यांचा थांबा तिथं होता. तिथून पुढे कुठं जायचं तर राघवांना लिमे म्हणले एक तर कराडला जावं लागेल माघारी आपल्याला, किंवा एक तर कोकणात खाली जावं लागेल. मग काय करूया? तर राघवांना म्हणले की आता आपली सभा झाली ही बातमी ब्रिटिशांना कळलेली असणार आहे, ते आपला कधी ना कधी अटक करणार, त्यापेक्षा आपण कोकणात जाऊया. मग कोकणात जायचं तर एका मोटारीला हात केला आणि राघवांना लिमे म्हणले एक साखरपे नावाचं गाव आहे, त्या साखरपे हे आमचं मूळ लिम्यांचं आहे. राघवांना लिमे कुठले? आपल्या मसूरचे बरं का, आपल्या भागातले, आपल्या मसूरचे. ते म्हणले आमचे पूर्वज तिथे राहतात, तिथे जाऊया आपण, कोण भेटते का बघूया. म्हणून त्या मोटार गाडीनं साखरप्याला गेले कोकणामध्ये. तो घाट वगैरे सगळा यशवंतराव लिहितात की माझ्या आयुष्यात एवढा मोठा सह्याद्रीचा घाट मी पहिल्यांदाच बघितला, की पहिल्यांदाच कशाला गेलो. आणि तो घाट बघितल्यानंतर तो उतरून गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या गाडीतून साखरप्याला गेल्यानंतर राघवांना चौकशी केली की ते लिम्यांचं एखादं घर कुठं गावात आहे का. तर एक घर सापडलं. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर ते लिमे पण असे निघाले की त्या लिमेयांनी त्या ठिकाणी विचारणा केली की तुझ्या सोबत हा मुलगा कोण आहे. तर त्यांनी सांगितलं हा मराठा आहे. हा मुलगा यशवंत चव्हाण नावाचा कोण आहे? मराठा मुलगा आहे. मग त्या लिम्यांच्या घरामध्ये राघवांना लिम्यांची घरामध्ये आत जेवणाची व्यवस्था आणि यशवंतरावांची बाहेर ओसरीवरती व्यवस्था. तर यशवंतराव लिहितात आत्मचरित्रात की मला असं वाटलं की आपण ह्या घरी आलो नसतो तर बरं झालं असतं. त्यांनी आत्मचरित्रात लिहिलेलं सांगतो तुम्हाला की मी या घरात आलो नसतो तर बरं झालं असतं. पण शेवटी माझा मित्र राघवांना म्हणाला की मी आज जेवत नाही, मी माझ्या मित्राबरोबर बाहेर जेवतो यशवंत बरोबर. आणि मग ते दोघं बाहेर जेवले. तिथून सकाळी उठून रत्नागिरीला जावे असं ठरलं. तर त्या लिम्यांच्याकडनं एका ओळखीच्या माणसाचा पत्ता घेऊन रत्नागिरीमध्ये जाऊन आपण राहूया 2-4 दिवस पोलिसांच्या हाती लागण्यापेक्षा, असं ठरल्यानंतर चव्हाण साहेब सांगतात की रत्नागिरीला जाण्यासाठी मी उत्सुक होतो. तर राघवांना म्हणतात का रत्नागिरीला काय करायचं जाऊन. तर यशवंतराव म्हणतात की मी माझ्या आयुष्यात समुद्र कधी बघितलेला नाही आणि आपण जर रत्नागिरीला गेलो तर मला समुद्र बघायला मिळेल. आणि मला असं कळलंय की सावरकर तिथे राहतात, त्यांना भेटायला मिळेल. बघा महापुरुष कसे निर्माण होतात, त्यांचं चरित्र कसं घडतं. मग दोघं तिकडं रत्नागिरीला जातात. त्या लिमेने दिलेल्या माणसाच्या घरी, ते पण लिमेच असतात रत्नागिरीतले. पण यशवंतराव लिहितात की ते लिमे खूप चांगले होते, त्यांनी खूप चांगली वागणूक दिली. त्यांनी आम्हा दोघांना चांगल्या प्रकारची वागणूक दिली. घरामध्ये अगत्याने त्यांनी जेवण खाणं घातलं, 2 दिवस राहा असं सांगितलं. आणि मग रत्नागिरी शहर फिरून झालं. आणि यशवंतराव सांगतात की सकाळी उठल्यानंतर मला उत्सुकता होती की समुद्र आयुष्यात कधी बघितलेला नव्हता. कृष्णा काठ बघितला, कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पोहलो, त्या काठावरती बागडलो, हिंडलो, फिरलो. त्या पाण्याचं तेज काय आहे, धार काय आहे, त्या पाण्याची लयदार अशा प्रकारचा आवाज काय, ते सगळं बघितलं. पण समुद्र मला बघायचा होता. आणि म्हणून राघवांना घेऊन सकाळच्या प्रहरी समुद्राच्या काठावरती गेले, त्या बंदराच्या कडेला. आणि यशवंतराव लिहितात की माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा समुद्र बघितला, असा भव्य दिव्य लाटांच्या गर्जना करणारा, त्याचा असा धीर गंभीर अशा प्रकारचा तो आवाज. आणि तो आवाज ऐकत ऐकत काठावर बसल्यानंतर मला उठावंसच वाटत नव्हतं. बराच वेळ मी त्याचा तिथंच बघतच राहिलो होतो की असा निळाशार अशा प्रकारचं ते कार्तिक मार्गशीर्ष महिन्यातलं वातावरण होतं. आणि त्या समुद्राचं पाणी आकाशाची जशी निळाई असते तशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं ते पाणी आणि त्या भव्य दिव्य अशा प्रकारच्या लाटा बघून मी भारावून गेलो. आणि मग त्यानंतर ते म्हणतात की त्या दिवशी रत्नागिरीमध्ये राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या लिमियांनी सावरकरांची त्यांची ओळख असल्यामुळे तुमची भेट घडवून देतो असं सांगितलेलं होतं वेळ घेऊन. आणि मग हे दोघं मित्र, बघा विद्यार्थी देशमधला हा पराक्रम आहे की सावरकरांना भेटण्याची ओढ. आता आपल्या लोकांना घरातल्या माणसांना भेटण्याची ओढ नसते, म्हणजे नातेवाईकाकडे जायचं म्हटलं तरी वेळ नसतो. म्हणजे मुलाला आईला भेटण्यासाठी सवड नसते आणि वडिलांना भेटण्यासाठी सवड नसते.
तर सावरकरांना भेटावं असं वाटलंय यशवंतरावांना. आणि ते राघवांना दोघं सावरकरांच्या त्या घरी रत्नागिरीला गेल्यानंतर चव्हाण साहेब म्हणतात की आज सावरकर कुठल्या तरी काय मोठ्या व्यक्तीशी बोलत बसले, बाहेर 2-4 खुर्च्या टाकल्या, तिथे आम्हाला बसायला सांगितलं. थोड्या वेळाने ते सडसडीत पांद्याचे चष्मा घातलेले, शुभ्र सदरा घातलेले आणि शुभ्र धोतर नेसलेले सावरकर बाहेर आले साध्या वेशामध्ये. आणि त्यांनी विचारलं की काय, कुठून आलाय काय. यांनी सगळी माहिती सांगितली की आम्ही असं स्वातंत्र्यासाठी काम करतोय, आम्ही भूमिगतांच्या चळवळीमध्ये काम करतोय, इंग्रजांच्या विरोधामध्ये गावामध्ये सभा घेऊन बिळाशीमधून आम्ही आलेलो आहोत. मग सावरकरांना त्यांचं कौतुक वाटलं आणि सावरकर त्यांना म्हणले की आम्ही आयुष्यामध्ये देशासाठी जन्माला आलेलो आहोत, देशासाठी बलिदान देणं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हेच आमचं स्वप्न आहे, हेच आमचं जीवन आहे. पण तुमच्यासारख्या नव्या पिढीने हे स्वप्न जर बघितलं तर त्याच्यासारखा आनंद नाही. आणि म्हणून ते बोलता बोलता यशवंतरावांना म्हणाले की का आला होता. तर यशवंतराव म्हणाले की काय नाही, तुम्हाला बघण्यासाठी आलो होतो. तर सावरकर म्हणले मायात बघण्यासारखं काय, मायात बघण्यासारखं काय नाही, माझं सगळं जीवन मी देशाला देऊन टाकलेलं आहे, काय बघण्यासारखं आहे, काहीही नाही. पण ही चर्चा सुरू असताना यशवंतराव चव्हाण म्हणतात की पुढे त्यांनी बराचसा वेळ आमच्याशी गप्पा गोष्टी केल्या सावरकरांनी. आणि ह्या माणसानं देशासाठी केवढा मोठा त्याग केलेला आहे, केवढं मोठं कष्ट घेतलेले आहे, काम केलेलं आहे. त्यांचं माझी जन्मठेप नावाचं पुस्तक, त्याच्या काही आठवणी चव्हाण साहेब लिहितात आणि म्हणतात की रत्नागिरीला जाण्यातला आनंद कुठला, विद्यार्थी जसे म्हणला तर एकाच वेळेला रत्नागिरीमध्ये गेल्यामुळं समुद्र आणि सावरकर ही 2 महान व्यक्तिमत्व बघायला मिळाली. तर समुद्राबरोबर तुलना करतात सावरकरांची. ही 2 महान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बघायला मिळाल्या. चव्हाण साहेबांचा प्रवास, आपण खेड्यापाड्यातली माणसं आहोत, तुम्हाला मी फार उच्चतम भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ते फार कठीण जाईल. पण तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मी आणखीन असं करून सांगेन की चव्हाण साहेब हे कुटुंबवत्सल तर होतेच, पण ते समाजवत्सल होते, समाजप्रेमी होते, समाजशील होते. समाजामधल्या गोरगरिबांची, वंचितांची, दुःखितांची अश्रू पुसणारं जे काही तत्वज्ञान गाडगेबाबांनी, महात्मा फुल्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी या देशाला दिलं, त्या विचाराचे खरे पायी यशवंतराव चव्हाण होते. आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांनी स्वातंत्र्यासाठी तर योगदान दिलंच, पण स्वातंत्र्यासाठी योगदान देत असताना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश कसा चालावा त्याच्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण मित्रांनो केलेलं आहे. चव्हाण साहेबांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कार्य कोणतं तर सत्तेचं विकेंद्रीकरण. की महाबळेश्वरला काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि तिथे विचारवंतांची चर्चा चालली होती. कारण काँग्रेसमध्ये त्या काळात विचारवंत होते, प्रत्येक पक्षात विचारवंत असतात. आता तर विचारवंतांची संख्या तुम्हाला माहिती आहे घरोघर वाढलेली आहे आणि पक्षामध्ये तर इतके विचारवंत झालेत की आम्ही मंडळींनी आता तोंडाला वगैरे चुकून लावून घरी बसलं पाहिजे, इतकी संख्या झालेली आहे. तर महाबळेश्वरच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणावर चर्चा चालली होती आणि एक विद्वान गृहस्थ म्हणाले की कशासाठी जिल्हा परिषदा करता, पंचायत समिती निर्माण करता, ही धोतर नेसणारी, लेंगा सदरा घालणारी माणसं खुर्चीवर बसणार आणि कसं राज्य चालवणार. चव्हाण साहेबांना एक प्रश्न म्हणाले कसं राज्य चालवणार हे लोक. चव्हाण साहेब म्हणाले की अहो मोठमोठे अधिकारी सुद्धा सुरुवातीला काही अधिकारी म्हणून जन्माला येत नाहीत, ते खुर्चीवर बसल्यानंतर हळूहळू शिकतात. तसं माझी ही खेड्यापाड्यातली गोरगरीब माणसं, लेंगा सदरा घालणारी माणसं, धोतर नेसणारी माणसं, पटका गुंडाळणारी डोक्याला माणसं ही त्या खुर्चीवर तरी बसू द्यात. एकदा बसल्यानंतर त्यांना मग चुकीचं काय बरोबर काहीतरी कळेल आणि माणूस चुकातूनच शिकत असतो हे यशवंतरावांनी सांगितलं. सत्तेचं विकेंद्रीकरण करून सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या, राजसत्तेच्या प्रवाहात आणण्याचं आणि प्रशासनात आणण्याचं काम हे या देशाला चव्हाण साहेबांनी दिलेलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठं देणं आहे. जे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांच्या नावावरती मोठे झाले असे खूप लोक आहेत, कुणाच्या नावाचा मी उल्लेख करणार नाही, पण केवळ यशवंतरावांची पुण्याई म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलं. यशवंतरावांच्या विचारांचे ते वारसदार आहेत का नाही हा चिंतनाचा आणि चर्चेचा विषय आहे. पण यशवंतरावांचं नाव घेऊन सुद्धा अनेक माणसं महाराष्ट्रामध्ये मोठी झाली, पण ती यशवंतरावांच्या विचाराशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिली नाही. चव्हाण साहेब शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आले
आणि शेतकऱ्यांच्या पोरांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली, अनेक पुस्तकं वाचली. ज्या वेळेला पंडित नेहरू आपल्या प्रतापगडावर आले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जो विषय आहे, आपण आधी द्विभाषिक राज्यात होतो. गुजरात आणि मराठी असं द्विभाषिक राज्य होतं, पण पूर्ण मराठी राज्य आपल्याला पाहिजे होतं. आणि त्याचा जो लढा चाललेला होता त्या लढ्याचं नेतृत्व चव्हाण साहेबांनी पण केलेलं आहे. महाराष्ट्र पेटून उठलेला होता की स्वतंत्र मराठी राज्य आपल्याला पाहिजे, आणि स्वतंत्र मराठी राज्य पाहिजे असताना तो मंगल कलश यशवंतरावांनी आणलेला आहे. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना. हा मंगल कलश कसा आणलेला आहे तर पंडित नेहरू सारख्या माणसाला चव्हाण साहेबांसारखा माणूस काय सांगतो, प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अनावरण करण्यासाठी पंडितजी आले आणि पहिल्यांदा आल्याबरोबर ते कराडला गेले. तर तिथं माणसाची सनईचे स्वर लावून अतिशय चांगलं स्वागत करून हार तुरे घेऊन उभे आहेत. आणि त्या कृष्णा काठावर उतरल्यानंतर पंडितजी खुश होतात आणि चव्हाण साहेबांना म्हणतात की तुमच्या कराडकडची माणसं किती प्रेमळ आहेत. नाही तर चव्हाण साहेब म्हणतात की त्याचं कारण आहे. नेहरूंना सांगतायत यशवंतराव काय कारण आहे. एका बाजूने कृष्णाई वाहत येते, दुसऱ्या बाजूने कोयनाई वाहत येते. ह्या दोन नद्या इथे एकत्र येतात आणि एकमेकीला भेटतात, आलिंगन देतात आणि मग पुढे जातात. तर ही आमच्या निसर्गाने ह्या नद्यांनी दिलेली आम्हाला संस्कृती आहे की माणसाला भेटावं कसं, माणसाशी बोलावं कसं, त्याच्याशी वागावं कसं, ह्या कृष्णा कोयनेनं आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून आमच्या कराडकडचा सातारकडचा माणूस प्रेमळ आहे असं यशवंतराव चव्हाण पंडितजींना सांगतात. तिथून पुन्हा प्रतापगडावर जाताना रस्त्यावरती संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आंदोलन चालले, लोक घोषणा देत आहेत, आक्रमक झालेले आहेत. आणि तो सातारकर लोकांचा आवेश करून पंडितजी म्हणतात की तुमच्या सातारची माणसं फार आक्रमक दिसत आहेत. तर चव्हाण साहेब म्हणतात एक तर साताऱ्याचा माणूस रागवत नाही आणि रागवला तर लवकर शांत होत नाही. हे वैशिष्ट्य सांगतात. शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी एकत्र जातात. चव्हाण साहेबांचं सामर्थ्य कुठं होतं तर त्यांच्या विचारशक्तीमध्ये होतं आणि त्यांच्या विशुद्ध चारित्र्यामध्ये होतं. 2 गोष्टी आहेत त्यांच्या आत्मचरित्रामध्ये किंवा चरित्रामधल्या महत्वाच्या, की चव्हाण साहेबांचं नाव आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुणीतरी म्हणते की पुसण्याचा प्रयत्न चाललेला आहे, याच्यावर माझा विश्वास बसत नाही. त्याचं कारण असं आहे की संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ज्यांनी संस्कृत मधून मराठीमध्ये वाङ्मय आणण्याचं पहिलं काम केलं ते संत ज्ञानेश्वर. आणि ज्यांचे अभंग जगामध्ये 84 भाषांमध्ये भाषांतरित झाले ते संत तुकाराम. त्यानंतर सुभाषचंद्र बोस, यशवंतराव चव्हाण, महात्मा गांधी, ही नावं कुठल्याही काळामध्ये पुसली जाणार नाहीत असा विश्वास मी तुम्हाला देतो. लोकांनी म्हणतात की कालांतराने ही नावं विस्मरणात जातील आणि तशी चर्चा करताना मी सुद्धा त्याचा साक्षीदार असतो किंवा मी सुद्धा कधी कधी म्हणतो, पण ते होणार नाही, कोणी नाही. त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, कॉम्रेड पानसरे त्यांचा वध झाला, कलबुर्गींची हत्या झाली. अशा मोठ्या विचारवंतांना अलीकडच्या आपल्या सध्याच्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये, या कालखंडामध्ये या देशामध्ये विचारवंतांना संपवण्याचं कारस्थान या देशामध्ये सुरू आहे. आणि हे सुरू असताना माझ्यासारख्या शिक्षकाची जबाबदारी आहे की तुम्हाला यशवंतराव चव्हाण आणि कृष्णाकाठ सांगणं. या व्याख्यानमालेला किंवा आपल्या भागातल्या व्याख्यानमालेला येताना पाकिट केवढं मिळणार आहे हा विचार करून मी येत नाही, तर ते मानधन तर घेतच नाही. पण आपल्या लोकांची डोकी जागी करता येतील का, त्यांना काही सांगता येईल का, याच्यासाठी येत असतो. आणि म्हणून यशवंतरावांच्या बाबतीमध्ये हेच सांगायचं की त्यांनी विकेंद्रीकरण सत्तेचं केलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जेव्हा चीननं भारतावरती आक्रमण केलं तेव्हा यशवंतरावांनी धैर्य दाखवलं. तुम्ही गेल्या 2-4 दिवसामध्ये जर वृत्तपत्र वाचले असतील तर तुमच्या असं लक्षात येईल की आता चीननं आपल्या सीमेच्या भोवती पुन्हा शस्त्रास्त्र जमवण्यासाठी, हेलिपॅड तयार करण्यासाठी, विमानतळ तयार करण्यासाठी आणि तिथं काही तंबू वगैरे उभा करण्यासाठी, छावण्या उभा करण्यासाठी जमवाजमव सुरू केलेली अशी बातमी तुम्ही गेल्या 4 दिवसामध्ये टीव्हीवरती पाहिली असेल किंवा कदाचित वृत्तपत्रामध्ये काळजीपूर्वक वाचली असेल. 62 सालचा काळ आठवा की त्या कालखंडामध्ये जेव्हा चीननं भारतावरती आक्रमण केलेलं आहे
त्या कालखंडामध्ये पंडित नेहरूला यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला बोलावून घ्यावं असं वाटलं आणि संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी दिली. तेव्हा संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी आपण कवितेच्या भाषेमध्ये किंवा काव्याच्या भाषेमध्ये म्हणतो की हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावून गेला. ही कवितेची भाषा म्हणते ठीक आहे, पण सुरेश द्वादशीवार नावाचे विचारवंत लिहितात की यशवंतरावांचं युद्धामधलं ज्ञान किती होतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती होती स्वतःची, तसं त्या कालखंडातल्या युद्धाचं नेतृत्व करणाऱ्या जो कोणी लष्कराचा प्रमुख आहे त्याला यशवंतराव सांगत होते की काय केल्यानंतर काय होईल, अमुक गोष्ट केल्यानंतर अमुक गोष्ट होईल. हे लष्कराच्या प्रमुखाला यशवंतराव चव्हाण सांगत होते आणि त्याप्रमाणे तो काम करत होता. चव्हाण साहेब संरक्षण मंत्री झाले आणि चीननं आपलं आक्रमण मागे घेतलं. महाराष्ट्राच्या मराठी माणसाची शेतकऱ्याच्या पोराची ताकद काय असते त्याचा तो सगळ्यात मोठा सबळ पुरावा आहे. एक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला देवराष्ट्रासारख्या छोट्या गावातला 1500 वस्तीतल्या गावातला मुलगा फार मोठी ताकद असते आणि ती ताकद अतिशय कष्टानं, मेहनतीनं, वाचनानं, बुद्धिमत्तेनं, ज्ञान आत्मसात करून समाजाचं आकलन करून आणि थोरा मोठ्यांच्या सहवासात राहून यशवंतरावांनी प्राप्त केलेली आहे. ही सहजासहजी प्राप्त झालेली नाही. पहिल्यांदा त्यांनी चळवळीमध्ये भाग घेताना आईला विचारलं होतं की आई, मी ह्या स्वातंत्र्य सैनिकांच्या चळवळीमध्ये भाग घेतो, मी काँग्रेसच्या अधिवेशनाला जातो, तुला चालेल का? तर आईचं उत्तर असं होतं की यशवंता, तू गांधीजींचं आणि देशाचं काम करणार म्हणतोय, मी तुला नाही कसं म्हणणार. यशवंतरावांची आई अडाणी आहे, अशिक्षित आहे, पण ती काय म्हणते, तू देशाचं काम करणार, गांधीजींचं काम करणार, तुला मी नाही कसं म्हणू. नाही म्हणू शकत नाही. अहो, देवराष्ट्र सारख्या गावातून पंढरपूर 80 मैल लांब आहे आणि त्या काळामध्ये यशवंतरावांची आई, आजी, यशवंतराव, त्यांची भावंड बैलगाडीत नाही विठ्ठलाच्या दर्शनाला त्या आजीने नेलेले. यशवंतराव लिहितात की विठ्ठलाच्या वारीला जाण्याने विठ्ठलाचं दर्शन घेणे हे महाराष्ट्रामध्ये त्या काळापासून अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आणि माझी आजी, आई आणि आम्ही त्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा मंजूळ आवाज ऐकत ऐकत म्हणजे देवराष्ट्रातून निघालो. 8 दिवसांचा प्रवास पंढरपूरला. तर पंढरपूरला जाताना म्हणले की पद्धत अशी होती की मोठी माणसं काय म्हणायची, लहान मुलांना गाडीत बसू द्या किंवा वयस्क माणसाला बसू द्या, तरुणांनी जरा पायी चालावं, नंतर गाडीत बसावं, पुन्हा थोडं उतरावं, पुन्हा आळीपाळीने गाडीमध्ये काही लोकांनी बसायचं, पुन्हा पायीचा प्रवास करायचा. असा या गावातून त्या गावात प्रवास करत म्हणले. अगदी रात्री चांदणं बघत, आकाशाकडे बघत असा देवराष्ट्रापासून यशवंतरावांनी बैलगाडीतून प्रवास केला आणि पंढरपूरला म्हणले आम्ही एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पोहोचलो. 5 तास त्या रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर तिथल्या बडव्यांनी यशवंतरावांचा पुढं आईचा, आजीचा नंबर आल्यानंतर चला आटपा आटपा पुढे चला, पुढे चल पोरा, पुढे चल पोरा म्हणून काही सुरू केली होती. पण तरी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष न देता म्हणले माझ्या आईनं मला धरलं हाताशी आणि माझं डोकं त्या विठ्ठलाच्या पायावरती ठेवलं. ते लिहितात की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला अनेक वेळा विठ्ठल पूजेचा मान मिळाला, पण पहिलं दर्शन माझ्या आईनं मला विठ्ठलाचं घडवलं. ते का घडवलं असेल तर या देशातले हजारो गोरगरीब लोक, कष्टकरी लोक, शेतकरी लोक या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात आणि त्याच्या पायी नतमस्तक होतात. कदाचित त्या हजारो लोकांचं मस्तक ज्या पायावर टेकलेलं आहे तिथं आपल्या मुलाचं मस्तक टेकलं तर त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडेल असं त्या अशिक्षित आजीला किंवा आईला वाटलेलं होतं. आणि म्हणून माझ्या आईनं मला विठ्ठलाच्या चरणावरती डोकं ठेवायला लावलं. चव्हाण साहेब सांगतात की ते काही फार नास्तिक पण नव्हते आणि फार आस्तिक होते अशातलाही भाग नाही, पण ते विचाराने समृद्ध होते. सामाजिक चळवळीमध्ये काम करताना, राजकीय चळवळीमध्ये काम करताना सुद्धा आई वडिलांचा विचार आणि थोरा मोठ्यांचा विचार घेऊन चव्हाण साहेब पुढे गेले, म्हणून ते मोठे झाले. जेव्हा पहिली निवडणूक त्यांनी लढवली, यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकूण 10 निवडणुका लढवल्या. ते लिहितात की कधी मी काही हजारांच्या फरकाने, कधी काही लाखांच्या फरकाने निवडून आलो आणि 1963ला तर म्हणले मी लोकसभेला नाशिकमधून बिनविरोध निवडून आलो. पण त्या 1963च्या बिनविरोध निवडणुकीमध्ये
नाशिकच्या जनतेला भेटण्याची संधीच मला मिळाली नाही बिनविरोध झाल्यामुळे. मग चव्हाण साहेब म्हणतात की निवडणूक झाली असती तर बरं झालं असतं, मला नाशिकच्या त्या जिल्ह्यामधल्या लोकांना भेटता आलं असतं, त्यांना बोलता आलं असतं, मतांच्या निमित्तानं त्यांच्या घरी जाता आलं असतं, त्यांच्याशी विचार विनिमय करता आला असता, पण ती संधी माझी हुकली आणि बिनविरोध निवडणूक झाली. कुसुमाग्रजांच्या हस्ते चव्हाण साहेबांचा सत्कार नाशिकमध्ये होता आणि कुसुमाग्रजांनी त्यावेळेला असं म्हटलेलं होतं की भूगोलाच्या पुस्तकात कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे हे आपण वाचतो, पण भूगोलाच्या पुस्तकात कृष्णा आणि गोदावरीचा संगम कुठेही झालेला दिसत नाही. तो यशवंतरावांमुळे कृष्णा आणि गोदावरी यांचा संगम, ही कराडचा माणूस आणि लोकसभेला नाशिकमधून बिनविरोध येतो निवडून, ही साधी गोष्ट नाही आहे. आपण आपल्या गावामध्ये वार्डमध्ये निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपल्या गावातल्या वार्डमध्ये आपण निवडून येऊ शकत नाही. बिनविरोध निवडून आले चव्हाण साहेब. ते म्हणतात की त्याच्या आधीचा संघर्ष किती मोठा आहे. तर सुरुवातीला प्रचंड काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्वातंत्र्यासाठी काम करत करत, चळवळीमध्ये काम करत करत काँग्रेसच्या विचारधारेमध्ये यशवंतराव वाढले. त्याच्यामध्ये लोकल बोर्डामध्ये भाग घे, दुसऱ्यांना मोठं करण्यासाठी भाग घे, असं करत करत 1937 सालची निवडणूक झाली. त्यांनी दुसऱ्या मित्राचं नाव सुचवलं, स्वतःचं नाव न सुचवता देशासाठी आपलं काम करायचं. आणि 46 साली यशवंतराव चव्हाण कराडच्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. 4 लोकांना उमेदवारी दिलेली होती. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण गावोगाव फिरले, भाषणं केली, सभा घेतल्या, चांगल्या मताने निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर त्यांना मुंबईला बोलावणं आलं. मुंबईला बोलावणं असं आलं की काँग्रेस कमिटीची मिटिंग आहे आणि मग त्या मोटार गाडी करून मित्रांनी सगळे 4 जण तिथे गेले, माधव आश्रमामध्ये राहिले. आणि एक मित्र म्हणाला की उद्या सकाळी आपल्याला बाळासाहेब खेरांना भेटायचे. तर यशवंतराव लिहितात की मी बाळासाहेब खेर कसले आहेत ते बघितलेलंच नव्हतं. आणि सगळ्यांना वाटत होतं की यशवंतरावांना मंत्रीपद निश्चित मिळणार. 46च्या निवडणुकीची गोष्ट. तर बाळासाहेब खेर आणि त्याला बोलवल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेब म्हणतात की माझा मित्र आणि मी त्यांच्याकडे गेल्यानंतर खेरांनी सांगितलं या चव्हाण बसा. खेरांचं वाक्य आहे चव्हाण साहेबांच्या समोर त्यावेळेला, या चव्हाण बसा असं म्हटल्यानंतर चव्हाण साहेब म्हणले आम्ही बसलो. आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की मी तुम्हाला मंत्रिमंडळात काही घेणार नाही, मी तुम्हाला काँग्रेसचं पार्लमेंटरी बोर्डाचा सेक्रेटरी करणार आहे. मंत्रिमंडळामध्ये काही तुमच्या नावाचा मी समावेश केलेला नाही आणि करणार नाही. यशवंतराव जरा मनातून नाराज झाले. सातारा जिल्हा पण नाराज झाला. यशवंतराव निराशपणाने पुन्हा कराडला आले. आणि आल्यानंतर त्यांच्या डोक्यात होतं की आता ह्या विषयात पडायलाच नको ह्या भानगडीत आपण. पण त्यांच्या काही मित्रांनी सांगितलं की राजकारणामध्ये एखादी संधी येते त्याला नाही म्हणायचं नसतं. पार्लमेंटरी सेक्रेटरी पद मिळाले का नाही ते सुद्धा महत्वाचं आहे. तू त्याला नाही म्हटलं तर पुन्हा तुझी कारकीर्दच घडणार नाही. म्हणून काय करावं काय करू नये असा विचार करत परत 2 दिवसांनी पुन्हा ते 14 एप्रिल तारीख होती, बाबासाहेब आंबेडकरांचा दिवस होता तो. त्या दिवशी रेल्वेने मुंबईला गेली आणि पार्लमेंटरी सेक्रेटरी पदाची जबाबदारी घेतली. तर ते म्हणतात की कदाचित मी जर ती स्वीकारली नसती तर माझ्या आयुष्यामध्ये मी मुख्यमंत्री पण पुढे झालो नसतो, माझी राजकीय कारकीर्दच झाली नसती. पण आलेली संधी गमावू नये राजकारणात हे सूत्र त्याला एका माणसाने सांगितलं. आणि म्हणून यशवंतराव त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्या पहिल्या पार्लमेंटरी सेक्रेटरी पदावरती थांबावं लागलं. पण नंतरच्या निवडणुकांमध्ये ते किती 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि पुन्हा दिल्लीलाच गेले. यमुना काठाव नावाचं एक त्यांचं पुस्तक आयुष्यातलं लिहून ठेवलेलं किंवा काही अर्ध राहिलेलं ते आजही प्रकाशित झालेलं नाही. पण कृष्णा काठ हा त्यांच्या आत्मचरित्राचा जो भाग आहे हा त्या खेरांच्या बंगल्यापर्यंतचा प्रवास आहे. आणि यमुना काठ नावाचं पुस्तक लिहिलं असतं तर महाराष्ट्रातली अनेक गुपितं आणि देशातली गुपितं तुम्हाला कळली असती, पण ते का राहिलं माहित नाही. मी खूप वेळ बोलते म्हणून मी 1-2 प्रसंग सांगून लगेच थांबणार आहे 5 मिनिटांमध्ये, कारण वेळ खूप झालेला आहे. यशवंतरावांचा मृत्यू मी फार काळजीपूर्वक बोलते आणि माझ्यासमोर कुणीतरी आमच्या पत्रकार मित्रांनी मोबाईल पण लावलेला आहे. पण मी साळुंखेने जसं विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तुकारामांचा खून झाला असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. तो कोणी केला त्याची नावं पण लिहिलेली आहेत. मला यशवंतरावांच्या बाबतीत काही शंका माझ्या मनामध्ये एक समाजामधला सुजाण नागरिक म्हणून येतात त्यांचं चरित्र वाचल्यानंतर. आणि यशवंतरावांचा मृत्यूचा प्रसंग 25 नोव्हेंबर 1984 आहे.
शामराव पवार नावाचे एक ग्रस्त महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या यशवंतराव चव्हाण एक व्यक्तिमत्व या ग्रंथामध्ये लिहितात की दिल्लीवरून रसिकभाई शहा नावाच्या एका व्यक्तीचा अचानक फोन आला आणि ताबडतोब तुम्ही दिल्लीला, चव्हाण साहेबांची प्रकृती बिघडली, तुम्ही दिल्लीला या असं सांगितलं जातं. असं सांगितल्यानंतर ते शामराव पवार कराडचे आहेत, ते अस्वस्थ होतात की निवडणुकीच्या कामाला लागलेले, 2-4 दिवसामध्ये अर्ज भरण्याची तयारी चाललेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये चव्हाण साहेब आजारी पडलेत आणि इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये दिल्लीला त्यांनी ऍडमिट केले असं सांगण्यात येतं. तर ते शामराव पवार सकाळी त्या ठिकाणी अर्ज तर घ्यायचा असतो निवडणुकीचा, चव्हाण साहेबांचा अर्ज भरायचा आहे 26 तारखेला. 26 नोव्हेंबर 1984 ला चव्हाण साहेबांचा निवडणुकीसाठी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे भरायचा आहे आणि 22 तारखेला फोन आला की चव्हाण साहेबांची प्रकृती बिघडलेली आहे, तुम्ही दिल्लीला या. तर ते कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन सकाळी फॉर्म घेतात आणि पुणे गाठून विमानानं दिल्लीला पोहोचतात. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की चव्हाण साहेब अस्वस्थ आहेत, आजारी अवस्थेत आहेत आणि या आजारी अवस्थेमध्ये इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये कुणीही तज्ञ डॉक्टर त्यांना बघत नाही. जे हुशार डॉक्टर आहेत ते कुणी तिथे नाही, शिकाऊ डॉक्टर आहेत. शामराव पवारांच्या मनाची तडफड होती की हा काय प्रकार आहे, एवढ्या मोठ्या दिल्लीमधल्या हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टर चव्हाण साहेबांची काळजी करण्यासाठी आहे आणि अशा अवस्थेमध्ये काय करायचं म्हणून इकडे तिकडे फोनाफोनी होते, पण कुणी लक्ष देत नाही, कुणीही लक्ष देत नाही. आज हे आपल्या आमचे मित्र अमर माने, आम्ही ह्या विषयावरती कधी कधी काम करतो किंवा विचार करतो. आपल्या देशामध्ये डॉक्टरी पेशामध्ये म्हणजे जी वाईट परिस्थिती आहे ती फार किळसवाणी आहे. यशवंतरावांना त्या अनुभवातून जावं लागलेलं आहे की शिकाऊ डॉक्टर काम बघतायत आणि यशवंतरावांचा श्वासोश्वास नीट होत नाही. एक डॉक्टर म्हणतो की रक्तदाब यांचा प्रचंड वाढलेला आहे, दुसरा डॉक्टर म्हणतो की रक्तदाब काही नाही एवढा वाढलेला, मध्यम आहे. असे 2 प्रकारचे डॉक्टर त्या शामराव पवारांना तिथे भेटले आणि त्यांचा त्यांच्यामध्ये मेळ नाही, शिकाऊ डॉक्टर आहे. तर या परिस्थितीमध्ये चव्हाण साहेब अधूनमधून बोलतायत. त्यांना भेटायला तिथे दिल्लीमध्ये असलेले त्यावेळेचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, त्यांच्याबरोबर त्यांच्या त्या काळातल्या सुविध पत्नी शालिनीताई पाटील, हे दोघं पहाटे आलेले आहेत. पहाटे त्यांना भेटायला आलेत आणि मग त्या शामराव पवारांनी सांगितले की दादा, चव्हाण साहेबांच्या प्रकृतीचं काय करणं आहे, ते शिकाऊ डॉक्टर आहेत. वसंतदादा म्हणतात की मी महाराष्ट्रामध्ये मुंबईला जातो आणि विमान पाठवतो आणि काही चांगले डॉक्टर पाठवून देतो. त्यानंतर ते मुंबईला येणार आणि तिथून विमानावर आणि तिथून चांगले डॉक्टर येणार आणि मग त्यांना उपचार मिळणार, अशी चव्हाण साहेबांची परिस्थिती आहे मृत्यूच्या समयीची. काही लोकांना कळल्यानंतर राजीव गांधी तिथे भेटायला आलेले आहेत, त्यावेळेचे देशाचे पंतप्रधान. राजीव गांधींना चव्हाण साहेब ऍडमिट आहे हे माहीतच नाही. हे कळल्यानंतर ते तिथे लगेच त्या क्षणी आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी काही सूचना केल्यानंतर मग डॉक्टरांची धावाधाव सुरू झालेली आहे. तोपर्यंत चव्हाण साहेबांचा बराचसा कार्यक्रम झालेला आहे, लक्षात घ्या. त्यांचा मृत्यू जवळ येऊन ठेवलेला आहे आणि ते शामराव पवार त्यांच्या लेखामध्ये लिहितात की आता विमान वसंतदादा पाठवणार, ते येणार. त्या दरम्यान चव्हाण साहेबांचा अर्जावर सही घेऊन ठेवलेली आहे म्हणले मी. प्रतापराव भोसले आणि शंकरराव जगताप, आपल्या कोरेगाव तालुक्याचे आमदार आणि विधानसभेचे सभापती, हे त्या ठिकाणी त्यांना भेटायला आले तो अर्ज घेण्यासाठी आणि चव्हाण साहेबांनी सही दिलेली आहे, तो अर्ज सादर करायचा आहे. पण त्याच्या आधीच 25 तारखेचा हा विषय, 25 तारखेला दिवसभर घटना घडतायत आणि संध्याकाळी 7:30 च्या 7:50 सुमारास चव्हाण साहेबांचं बोलणं बंद होऊन त्यांचा श्वासोश्वास अडखळल्यानंतर चव्हाण साहेब या देशातून निघून जात आहेत. मी 1000 पुस्तकं वाचलेला माणूस आहे. शिवाजी सावंतांचा मृत्यू कसा झाला, तुकारामांचा मृत्यू कसा झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे कलबुर्गी कसे गेले, हे बघण्यासाठी तुम्ही आणि मी साक्षीदार नसलो तरी आपलं मन आपल्याला काही संकेत देत असतं. आपले विचार आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला काहीतरी जाणवून देत असतात. आपल्या संवेदना आपल्यापर्यंत काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी पोहोचवत असतात. मला कधी कधी वाटतं की यशवंतरावांना अजून आयुष्य मिळालं असतं, पण कदाचित त्या मूर्ख डॉक्टरांमुळे ते मिळालं नाही.
आणि म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या त्या इन्स्टिट्यूटमधल्या डॉक्टरांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ही जर चव्हाण साहेबांची अवस्था आहे तर इतरांची काय अवस्था. आज सुद्धा बघा तुम्ही VVIP ट्रीटमेंट. चव्हाण साहेबांना असायला पाहिजे ना देशाचे संरक्षण मंत्री. पण अशी माणसं ह्या देशामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जी समाजासाठी काम करणारी चांगली माणसं आहेत त्यांना थांबवण्याचा कार्यक्रम कित्येक वर्षापासून सुरू झालेला आहे. मग त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र कदाचित तुम्ही ऐकलं असेल. तिथपासून विचार केला तरी तेच आहे. आज यशवंतरावांचं चरित्र तुमच्या समोर सांगत असताना यशवंतराव आणि कृष्णाकाठ. यशवंतरावांचं या कृष्णाकाठावर प्रचंड प्रेम होतं मित्रांनो. किती प्रेम होतं. ते म्हणतात की दिल्लीला गेल्यानंतर मला अनेक वेळा असं वाटायचं की देशाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना, देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करताना कधी कधी इंदिरा गांधी सुद्धा हा आपल्यापेक्षा मोठा होईल म्हणून माझं भाषण सुरू असताना दुसरीकडे कुठेतरी बघत असायच्या किंवा खाली मान घालून बसायच्या. आणि म्हणजे हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी हळूहळू काँग्रेस कमिटीच्या त्या सभांमध्ये बोलणं बंद केलं. दिल्लीनं महाराष्ट्रावरती चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये फार मोठा अन्याय केला. आणि त्याच्यानंतर चव्हाण साहेब म्हणतात की माझ्या कृष्णाकाठावर माझं एवढं प्रेम होतं की मला अनेक वेळा वाटायचं की आपल्या पायातल्या वाहना म्हणजे चपला बाजूला काढाव्यात आणि एकदा तिथून कृष्णा नदी महाबळेश्वरातून उगम पावते तिथून जिथपर्यंत समुद्राला ती जाऊन भिडते तिथपर्यंत कृष्णेच्या दोन्ही काठांनी अनवाणी फिरावं, आपल्या लोकांच्या गाळाभेटी घ्याव्यात, त्यांच्या व्यथा ऐकाव्यात, त्यांची दुःख ऐकावी, त्यांच्याशी चर्चा कराव्यात, विनिमय करावा, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी व्हावं असं मला अनेक वेळा वाटायचं. पण माझ्या ह्या विदेश मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय ह्या व्यापामध्ये मला दिल्लीवरून कृष्णा काठावर फिरण्यासाठी एवढा अवधीच मिळाला नाही, वेळच मिळाला नाही. ही खंत यशवंतराव चव्हाण लिहितात. आजच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांच्या हातामध्ये महात्मा फुल्यांचं शेतकऱ्याचं आसूड, गुलामगिरी आणि यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ द्या. संत तुकारामांची गाथा द्या, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी सुद्धा द्या आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र सुद्धा द्या. ही चांगली पुस्तकं मुलांनी वाचली तर त्यांच्या जीवनामध्ये बदल घडेल. कारण एकेकाळी यशवंतराव चव्हाण देवराष्ट्रामध्ये जन्माला आले, तमाशा बघायला सुद्धा जायचे, नाटकं बघायला सुद्धा जायची. कोल्हापूरला केशवराव दाते आणि बालगंधर्व यांची नाटकं व्हायची. नावाकाळामध्ये जाहिरात बघून एका माधवराव घाटगे नावाच्या मित्राला घेऊन चव्हाण साहेब कोल्हापूरला रात्री गेले. तिथे चहा घेतला, भजी खाल्ली, संध्याकाळी येऊन तिकिटे काढून ते प्रेम संन्यास नावाचं नाटक बघितलं. संध्याकाळी 1 वाजता नाटक संपलं. आता झोपायचं कुठं, राहायचं कुठं. रेल्वे स्टेशनवरती कोल्हापूरच्या माधवराव घाटगे आणि यशवंतराव चव्हाण 1 वाजता नाटक संपल्यावर आले आणि एका बाकड्यावर बस झोपले. तिथे एक पोलीस हवालदार होता. त्याला सांगितलं, पोरांनो इथे काय करताय? तर आम्ही नाटक बघायला आलो होतो. त्यानं ते समजून घेतलं, त्यांना गाडी नाही. ठीक आहे, झोपा म्हणला इथं तुम्ही. चव्हाण साहेब म्हणतात, पोलिसातला माणूस मला कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर रात्री 1 वाजता भेटला की आहे ठीक आहे, जागा आहे, झोपाई. आणि म्हणजे आम्ही रात्रभर तिथं थंडीमध्ये कुडकुडत रात्र काढली. सकाळी उठून रेल्वेनं पुन्हा कराडला आलो. अतिशय रसिक प्रिय असलेल्या अशा प्रकारचं चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. साहित्यिक म्हणून, वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून, एक स्वतः चांगल्या प्रकारचे लेखक म्हणून त्यांचं युगांतर नावाचं पुस्तक, सह्याद्रीचे वारे नावाचं पुस्तक, महाराष्ट्राच्या विधिमंडळानं विधान परिषदेतली भाषण नावाचे जे खंड निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांवर अनेक लोकांनी मनापासून लिहिलेलं आहे. अशी अनेक पुस्तकं तुम्ही वाचा. चव्हाण साहेबांना समजावून घेताना वेणुताईंवर मी जास्त बोललो नाही. त्याचं कारण तो त्यांच्या जीवनातले फार मोठं पर्व आहे. किती माणसं मोठी झाली तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि साताऱ्यामध्ये ज्या दिवशी माणसाचं मंत्रीपद जातं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याला कुत्र सुद्धा विचारत नाही, ही परिस्थिती आहे. चव्हाण साहेब विरंगुळा बंगल्यावरती राहत होते. मंत्रीपद केलं होतं, सगळी सत्ता गेली होती. वेणुताईन दोघंच बसले होते आणि संभाजीराव थोरात कारवाईचे त्यांना भेटायला गेले. तर ते म्हणले की आता मी संभाजीराव चाफळच्या श्रीरामाला भेटायला निघालोय. तो पण असाच एकाकी पडला होता, वनवासात गेला होता. सत्ता असल्यानंतर माणसं येतात, जवळ येतात, भेटतात, गर्दी करतात, हार तुरे घेतात, निवेदनं देतात. सत्ता गेल्यानंतर माणसं त्या माणसाला दुसऱ्या दिवशी विचारत नाही. ही स्थिती आजच्याच लोकांची नाही तर चव्हाण साहेबांपासूनची आहे. हे आपण ध्यानामध्ये घ्यावं आणि म्हणून माणुसकीनं वागणं.
चांगलं चारित्र्य ठेवणं, चांगले विचार ठेवणं, समृद्ध ग्रंथालय असणं ही चव्हाण साहेबांच्या बाबतीमधली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी स्वातंत्र्याच्या चळवळीतल्या फार मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाहीत, पण भूमिगत चळवळीमध्ये चव्हाण साहेबांनी मोठे योगदान दिलेलं आहे. स्वातंत्र्यासाठी त्यांचं योगदान आहे. आणि आपल्या परिसरामध्ये तारगाव असेल, रहमतपूर असेल, त्या मसूरच्या परिसरामध्ये, तारगावच्या परिसरात त्यांचं येणं जाणं अनेक वेळा झालेलं आहे. ते बाबुराव घोरपडे असतील, सोपानराव घोरपडे ह्या मंडळींनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या काळात. तर त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला परिसर आहे. आणि म्हणून आपण ठरवूया की आपला कृष्णाकाठ आणि आपले यशवंतराव जगाने विसरले तरी आपण विसरायचे नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. आज या ठिकाणी सरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रातून स्वातंत्र्य चळवळीतील एक लढाऊ योद्धा, प्रथित यश संपादित असं राजकारणी, त्याचबरोबर उत्तम साहित्यिक अशा गुणांनी ओळख असणारे यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर बहुमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी घडवून आणलं. सर मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आज समारोप या 9 दिवसामध्ये मंडळाला मदत करणाऱ्या असं सर्वांचं या ठिकाणी 1-2 मिनिटांमध्ये आभार मानतो. आपण या ठिकाणी या मंडळाच्या या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये सहकार्य करणारे सर्वच आपण सर्व श्रोते आपलं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर